तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी धाराशिव पोलिसांची मोठी कारवाई बघायला मिळते। ड्रग्ज तस्करी प्रकरणातील मुंबई इथल्या मुख्य आरोपी तस्कर संगीता गोळे हिचं बँक खातं गोठवण्यात आलं। मुंबईतल्या तिच्या घरातून पाव किलोच्या आसपास सोनं जप्त करण्यात आलंय। तर गीता गोळेच्या एका खात्यावरती 5 कोटी सापडलेले असून तिचे कोणाकोणासोबत आर्थिक व्यवहार झाले होते का याचा शोध सुद्धा सुरू केलाय। संगीताच्या 14 दिवसांच्या पोलीस कोठडीत महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले। बँक खातं सील करण्याबरोबरच ड्रग्जमधून कमवलेले सोनं, 4 चाकी गाडी पोलिसांनी जप्त केली। प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या नावाने असणारं मास्टर रेसिपी बाय विष्णू मनोहर हे फेसबुक अकाउंट हॅक करण्यात आलेलं आहे। तसंच त्यावरून अश्लील पोस्ट केल्या जात आहेत। विष्णू मनोहर यांनी सगळ्या संदर्भात सायबर पोलिसांकडे तक्रार सुद्धा केली आहे, पण 10 ते 12 दिवस उलटून सुद्धा अकाउंट रिकव्हर करण्यात आलेलं नाहीये। त्यावरील अश्लील पोस्ट अजून सुद्धा सुरू आहेत। या प्रकरणी आपल्याला मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचं विष्णू मनोहर यांनी म्हटलेलं आहे। हे सांगत असताना विष्णू मनोहर यांना अश्रू अनावर झाले होते। काही सबस्क्रायबर्स होते की त्यांनी समजलं आणि त्यांनी सूचना केली। म्हणजे कित्येक माझे मराठी चित्रपट मंडळी, डिरेक्टर्स, ऍक्टर्स या सगळ्यांनी मला फोन करून आणि काही मदत हवी का म्हणून विचारलं। पण काही लोकांनी म्हटलं की अरे पाणी काही मेसेजेस असे आहेत की तुम्हाला लाज वाटत नाही का? काही सबस्क्रायबर्स होते की त्यांनी